नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करण्यात आलेली कर्जमाफीच्या घोषणेची अजूनपर्यंत शासनाकडून अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. या कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीचा अहवाल देखील अजूनपर्यंत सादर करण्यात आलेला नाही. या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी केव्हा होणार यासाठी शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत आणि याच प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी देण्यात येईल. याचप्रमाणे नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा देण्यात आलेली आहे. मित्रांनो, येणाऱ्या 2026-27च्या खरीप हंगामाकरिता कृषी मंत्री यांच्या माध्यमातून एक आढावा बैठक व यासंबंधीची राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. यामध्ये येणाऱ्या खरीप हंगामाकरिता बियाण्यांची खतांची उपलब्धता आणि त्याचबरोबर कर्जमाफीच्या संदर्भातील महत्त्वाची अशी माहिती या बैठकीमध्ये कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. यंदा राज्यात सुमारे 145.20 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आलेले असून शेतकऱ्यांना वेळेत बियाणे आणि खते उपलब्ध व्हावी यासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्यात येत आहे. यासाठी यावर्षी 20.17 लाख क्विंटल बियाण्यांची गरज असून यापैकी 20.5 लाख क्विंटल बियाणे उपलब्ध झाले असून 2026च्या खरीप हंगामाकरिता आवंटन मंजूर झालेल्या 48.80 लाख मेट्रिक टन खतापैकी आतापर्यंत 25.17 लाख मेट्रिक टन खत उपलब्ध झाले असल्याची माहिती कृषी मंत्र्यांकडून देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे यंदा हवामान खात्याच्या अंदाजानुसार 92% पावसाची शक्यता असून काही ठिकाणी कमी व अनियमित पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना पिकाच्या लागवडीकरिता इतर उपाययोजनांकरिता कृषी विभागाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे. मित्रांनो, एकंदरीत कर्जमाफीच्या संदर्भात नेमण्यात आलेल्या अभ्यास गट समितीचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्यात यावा. यामुळे कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होणार याबाबतची माहिती समोर यावी ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. धन्यवाद.